तर राम राम, स्वागत आहे मित्र आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या. तर आपण बघू शकता आज आहे ना, आपण आपल्या गावावरून दुसऱ्या गावाला बैल पोचवायला जातोय. तर चला मग कसं काय होतंय. तर आपला वाडा आलता काल आपल्या गावाला, तर आज आपल्याला बैल पोचवायला जायचे होते दुसऱ्या गावाला. तर आपण आज बैल पोचवायला चाललोय. बघू शकता आपल्या मागं बैल आहे बघा. तर चला मग जाऊया, पुढं काय काय येते दाखवतो तुम्हाला मी. तर मग मित्रांनो बघू शकता आपल्या बैलांना लागली होती ताण. तर आपल्याला फायनली वाटामध्ये सापडले पाणी. पाणी बघू शकता तुम्ही, आपली बैल पाणी पिऊ राहिले. ते हे बघू शकता, हे एकाचं पेनं झालंय. आता हे एक बैल पाणी पितोय. तर आपल्याला लगेच या वाटाने निघायचं आहे इकडं, बघू शकता. तर चला मग पाहूया आता पुढं कसं कसं होतं इथं. तर आपण आता पहिले चालत चालत आले ते डायरेक्ट आपले गटबारी. तर बघू शकता आपल्या मागं ही गटबारी आहे. तर ही आपली बैल येते. तर इकडे एक छोटंसं मंदिर आहे देवाचं, बघू शकता हे बघ. तर ही गटबारी आहे. तर चला मग आता खाली उतरल्यावर कसं काय ते दाखवतो तुम्हाला. बघू शकता कसं काय गटबारीचा व्ह्यू बघा, खाली कसं दिसतंय एकच नंबर. तर ही गटबारी म्हणतात हिला. तर हे बघू शकता इकडे कशी गटबारी. ते खालचा व्ह्यू पा कसं आहे, एकदम डोंगराचा वातावरण. तर आपली बैल पण फार थकून गेलेली आहे, तर चालून नाही राहिली. ते बघू शकता कशी एकदम बागत चालता येते. लय लांबून आली म्हणून त्याच्यामुळं थोडीशी बागत चालू राहिले ते. तर चला आता नेऊया बरी जशी तशी तरी चालत त्यांना. बघू शकता हे बघ, इकडं वाड आहे हे बघू शकता. तर आपण बैल नेताना आता आपल्याला इकडे सापडायचं आहे. बघू शकता कसे डोंगरात असतात. तर चला मग पाहूया. फरणे हे बघू शकता पूर्ण वाटणी मेंढवारले बसलेले, मेंढपाळवाले शेत आमचे. तर तुम्ही विचारत असताना तर हे कशाचे असं, तर हे मेंढरा वगैरेंना चारा आणलेला आहे. बघू शकता डोंगरात चारा नसतो त्याच्यामुळे हे आणलेलं असतं. तर चला पाहूया मग पुढं कसं होतं इथं. तर गाईस आपण त्या वाड्यापासून आलो थोडंसं आपण पुढं. तर बघू शकता इकडं सगळी शेती आपल्या मागं, पाठीमागं पूर्ण शेती आहे. इकडं साईडने सगळी शेती आहे. तर आपलं बैल बघू शकता हे बघ चाललं ते अक्षरशः आपण डायरेक्ट आहे ना बैलात चालतोय, एकदम दोघे बैलांच्या मधात चालतोय, बघू शकता. तर चला मग करूया पुढचा सफर. काय मग आपली बैल डायरेक्ट पोचली हव्यापाशी. तर हे बघू शकता तर इकडं पण वाडा आहे. तसं चालत आपल्याला डायरेक्ट फायनली एक गाव लागलं. हे बघू शकता इकडं गाव आहे. तर हे बघा गावाच्या बगडावरून आपली बैल जाऊ राहिली. तर हे बघू शकता तुम्ही. तर चला आता पुढं डायरेक्ट आपलं जिथं बैल पोचवायची तिथंच आपण डायरेक्ट फायनली भेटू. तर फायनली मित्र पोचलोय आपण त्या जागेवरती. म्हणजे बघू शकता इथं बैल बांधून आपण आता जाणार आहे घरी. तर चला मग जाऊया आता आपण घरी. फायनली बघू शकता मित्रांनो, ज्यांच्या इथं घालवलं त्यांचा पण इथं वाडाचे, पण त्यांची ही सगळी शेती वगैरे आहे त्यांच्याकडे. हे सगळी शेती दिसते ही सगळी त्यांच्याकडची, म्हणून त्यांच्याकडे आपण बैल पोचवलो आहे. तर चला मग आता जाऊया आता आपण घरी. चला मग घरचा प्रवेश करत जाऊ घरी.
मित्रांनो आपण चाललोय आता आपल्या घरी. तर हा भाऊ आपल्याला घ्यायला आलता. ते बघू शकता आता इकडे गाडी आहे. तर आता आम्ही घरी जाणार आहे. तर चला मग भेटू डायरेक्ट आपण आता घरी. आता सध्या तिकडे येता येता आपल्याला वाडा लागलेला आहे. चारा वगैरे आणलेला आहे. तर ते बघू शकता पुढे उतरवत आहे. मेंढरांना चारा आणल्याबद्दल बघू शकता असं चारा निघला इकडं. ते थोडंसं वांदे चालू आहे यांचे बघू शकता इकडं. तर चला मग भेटू आता पुढं. इथनं थोडंसं पुढं आलो तर हे बघू शकता आपले पण इकडे मेंढपाळ बंधू आहे. हे बघा साईडला बसलेले आहे. हे बघू शकता इकडं. तर चला मग गाईस पुढं भेटू आपण. तर गाईस बघू शकता हे बघा तिथून आपण पुढं आलो तर पुरा पाणी पडेल होता इकडं. ते पाहू शकता हे बघा गटबारी. आता इथं याला गटबारी म्हणतात. चला मी तुम्हाला पूर्ण दाखवतो आता. हे बघा आमचे मेंढपाळ बंधू असतात काहीतरी असे बाजार वगैरे घेऊन जात असता. बघू शकता तुम्ही हे बघा पाय पाय चाललेले. तुम्हाला दाखवतो. बघू शकता हे बघा गटबारी आहे. गटबारी ते पण मंदिर आहे. तर चला गाईस भेटू आपण डायरेक्ट आता पुढं. आपल्या गावाला तर हे बघू शकता इथं काहीतरी झालेलं आहे हे बघा. तर चला मग आपण जे आलोय आपल्या गावात तर खायलेले बघू शकता आपलं गाव कसं काय. तर आपल्या गावाचं फायनली भेटते. आणि तर बघू शकता इकडे दुकान आहे. तर हा आपल्या गावाचा रोड आहे. आपल्या वाड्याकडे जाण्याचा रस्ता. तर गाईस आता आपण आलोय आपल्या वाड्याकडं. तर चला मग तो भाऊ जाणार आहे त्याच्या वाड्याकडं. आपण आपल्या वाड्याकडे जाणार आहे. तर चला मग भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये.